श्री स्वामी समर्थ। आज बघा 3 जुलै आणि माझा बड्डे होता। मुलांच्या खास लक्षात होतं की मम्मीचा बड्डे साजरा करायचा। तसं म्हटलं तर माझ्या लक्षात नव्हतं, पण मुलांनी सांगितलं की तुझा मम्मी बड्डे, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं। आणि मुलांचं प्लॅनिंग काय काय होतं हे मला नंतर कळलं, तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं। मुलांनी जर तरची गोष्ट ही प्रिया बापट त्यांची नाटकाची तिकीट यांनी काढून ठेवली होती आणि शुक्रवार होता आणि त्यामुळं आम्ही शुक्रवारचं बघा, पाऊस होता, खूप पाऊस होता, तरी पण आम्ही शुक्रवारचं नाटक बघायला चाललो होतो। नाटक होतं पुण्यातील बालगंधर्व या ठिकाणी होतं। आम्ही तिकडं चाललो होतो आणि खूप पाऊस असल्यामुळे मस्तपैकी बाहेर जेवण करायचं आणि नाटक बघायचं हे प्लॅन झाला होता। पण तरी पण मुलांना सुट्टी नसल्यामुळे जेवण घरीच केलो आणि आम्ही निघालो आहे। निघाल्यानंतर केक कापायचा होता, पण केक कापायचा राहून गेला, कारण मुलांचं काम झालं आणि आम्ही चाललो होतो नाटकाला, त्यामुळे केक कापायचा राहून गेला। मग आम्ही नाटकाला गेलो। नाटकाला गेल्यानंतर मुलांचं काय काय पुढचे प्लॅन होते ते मला नंतर समजले की ह्यांचे काय प्लॅन आहेत। मग नंतर आम्ही गेलो, नाटक बघितलं। प्रिया बापट यांचं, उमेश कामत आणि प्रिया बापट यांचं नाटक होतं, छान होतं नाटक, त्यामुळे आम्ही ते मस्त एन्जॉय केलं। पण आम्हाला यायला उशीर झाला। घरी आल्यानंतर आम्ही उशिरा केक कापला। तर आम्ही नाटक बघायला गेलो, पण आतमध्ये व्हिडिओ काढायला बंदी होती, त्यामुळे आम्ही काही व्हिडिओ काढला नाही, थोडासा काढलेला आहे, ते तुम्हाला झलक दाखवते। हाय, मी समर। हाय, बर्थडे आई। मेणबत्त्या विझवणे वगैरे मला तर ते काय आवडत नाही, कारण चांगल्या शुभकार्याला आपण शुभकार्य करतो आणि मेणबत्त्या विझवतो हे तर मला काय पटत नाही। त्यामुळे मी मुलांच्या बड्डेला, कोणाच्याही बड्डे असू द्या, मी मेणबत्त्याचं कधीच काढत नाही की मेणबत्त्या विझवा। आणि बघा त्या दिवशी दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि आमचे प्लॅन पुन्हा की आपण इकडं जायचं तिकडं जायचं। थोडंसं पाऊस असल्यामुळे थोडंसं आमचे प्लॅन फिसकटत पण होते, पण तरी पण आम्ही आपले प्रयत्न करत होतो की इकडं जायचं तिकडं जायचं। मुलांचे प्लॅन चालू होते, माझी तर इच्छा होती की पाऊस आहे मस्तपैकी घरी बसायचं, पण त्यांना वाटत होतं की मम्मीला मस्तपैकी खायला घालायचं, फिरून आणायचं इकडं तिकडं। ठीक आहे म्हणलं, तुम्हाला काय पाहिजे तसं करा। आणि बड्डे म्हटलं की मैत्रीण तर आलीच ना, त्यामुळे मी मैत्रिणीच्या घरी पण गेलो होते। तिने केक आणला होता, केकचा व्हिडिओ काढलेला नाही होता, आणि केक कापला, मस्तपैकी एन्जॉय केला, फिरला, कारण तिचं घर होतं, खूप मोठं घर होतं, ते तुम्ही बघाच आता। खूप सुंदर घर होतं, मोठं घर होतं, आणि त्या घरामध्ये बगीचा, घराच्या बाहेर बगीचे होते, असे फोटो काढले तिथं मस्तपैकी, रील्स पण काढल्या, फोटो काढले, असा एन्जॉय केला। आणि आता बघा, मी प्रिया बापट यांचं मी गाणं रेकॉर्ड केलं होतं, तर मी तुम्हाला आता ते प्रिया बापट यांचं गाणं लावून ऐकवते। असे बघा, तिच्या घरी मस्त एन्जॉय केलेला आहे आणि मस्तपैकी फिरलो, फोटो काढलो, खाल्लं आणि बड्डे एन्जॉय केलेला आहे, सेलिब्रेट केलेला आहे। आणि तुम्हाला त्यातले थोडेसे फोटो मी पाठवते आणि ते तुम्हाला कसं वाटते। आता हे बघा, जे लोकेशन आहे खूप सुंदर वाटते, कारण झाडं वगैरे पामची लावली होती आणि तिथं फोटो काढायला पण मज्जा येत होती। आणि मैत्रिणी, माझी बेस्ट फ्रेंड आहे, तिच्याबरोबर मी
फोटो काढत होते, मजा मस्तपैकी खाणं पिणं चाललं होतं. कारण मैत्री गरजेची आहे, खूप मैत्री गरजेची आहे. मैत्रीण असेल तरच आपला बड्डे साजरा होतो, हे तुमच्याही लक्षात येत असेल. आणि बघा, मी पुण्याला असल्यामुळे सगळे आमचे जे मेंबर होते बाकीचे मिस्टर वगैरे ते घरी होते, त्यामुळं असे ह्या वेळेस सेलिब्रेटला ते नव्हते. आम्ही मस्तपैकी एन्जॉय करा, मुलं आणि माझी मैत्रीण असे आम्ही. सोनं वगैरे, मला सोन्यानं खूप सुंदर गिफ्ट दिलेलं आहे आणि बड्डे साजरा केलेला आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि भक्तिगंध चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला.